देशभरातील मस्जिदींसाठी वक्फ बोर्ड, ख्रिश्चनांच्या चर्चसाठी नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस, पण हिंदूंच्या मंदिरांना काय असा प्रश्न विचारला तर विचार करावा लागतो। त्यातल्या त्यात बहुसंख्य मंदिरांच्या व्यवस्थापक मंडळावर प्रशासकीय अधिकारी, हेच एकतर प्रमुखपदी किंवा व्यवस्थापकपदी, मग ते कोणत्याही धर्माचे असो, काहीच फरक पडत नाही। त्यातही अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक ही राजकारणी लोकांच्या हातात। त्यामुळे बहुसंख्य सुडो सेक्युलर राजकारणी मंडळी आपल्या हस्तकांना मंदिरांच्या बॉडीवर बसवतात। त्यातूनच मग तिरुपती बालाजी मंदिरांसारख्या हिंदूंच्या आस्थेचं स्थान असणाऱ्या मंदिरांच्या लाडूच्या प्रसादात जनावरांची चरबी मिसळली जाते। हे सगळं टाळण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे। नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत। मंदिरांवरील सरकारी नियंत्रणाच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद येत्या 5 जानेवारी 2025 पासून देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू करणार आहे। आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे होणाऱ्या हैदव शंकरावम या विशेष कार्यक्रमाने या मोहिमेची सुरुवात होणार आहे। तसेच विश्व हिंदू परिषदेने मंदिरं हे व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यासाठी कायद्याचा मसुदा देखील तयार केला आहे। त्या कायद्याचा मसुदा हा नुकताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडे सादर देखील करण्यात आला होता। पैकी मंदिरं ही समितीकडे सोपवण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। त्या मागण्या पुढील प्रमाणे: हिंदू मंदिरे आणि धर्मदाय विभागातून सर्व बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकले जावे। केवळ धर्माचे पालन करणाऱ्या हिंदूंनाच पूजा आणि सेवेच्या कार्यात नियुक्ती करणे। मंदिर व्यवस्थापन आणि विश्वस्त मंडळामध्ये राजकीय पक्षांच्या व्यक्तींच्या नियुक्तीवर बंदी करावी। मंदिर परिसरात केवळ हिंदूंनाच दुकाने चालवण्याची परवानगी द्यावी। मंदिरांच्या जमिनीवर बिगर हिंदूंचे अतिक्रमण हटवावे। मंदिरांचे संरक्षण आणि व्यवस्थापनामध्ये हिंदूंना सक्षम करणे हाच आपला अग्रक्रम असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे। तसेच मंदिरे ही हिंदू संस्कृती आणि परंपरेचा प्रमुख आधार आहेत, त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे असेही विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे। विश्व हिंदू परिषदेने ड्राफ्ट केलेल्या कायद्यानुसार मंदिर व्यवस्थापन समितीची सर्वसाधारण रचना साधारण ही अशी असेल: जेव्हा सरकारी समाजाला मंदिरं परत करतील त्यानंतर त्याचे व्यवस्थापन कसे असेल याविषयी प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यानुसार काही संविधानिक पदे धारण केलेल्या व्यक्ती, संत, निवृत्त न्यायमूर्ती, निवृत्त सरकारी अधिकारी यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित लोक ज्यांना हिंदू धर्मग्रंथ आणि आगमच्या पद्धतींचे ज्ञान आहे, ही लोक मिळून एक राज्यस्तरीय धार्मिक परिषद स्थापन करतील। ही राज्यस्तरीय परिषद जिल्हास्तरीय परिषद आणि मंदिराच्या विश्वस्तांची निवड करेल, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसह समाजातील विविध घटक सहभागी असतील। त्यात वादविवाद मिटवण्यासाठी कार्यपद्धती देखील ठरवली जाईल। या विषयाशी संबंधित बाबींची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती। त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले की 1984 साली झालेल्या धर्म संसदेत अयोध्या, काशी आणि मथुरा येथील वादग्रस्त मशीद काढून टाकल्या जातील आणि त्या जागा हिंदू पक्षाला सोपवल्या जातील। त्यानंतर इतर मुद्द्यांवर हिंदू पक्ष आंदोलन करणार नाही। परंतु आज 2025 येऊनही हा प्रस्ताव आतापर्यंत अंमलात आणला नाही। त्यामुळे समग्र हिंदू समाजात संताप निर्माण झाला आहे। त्यातूनच हिंदू मंदिर व्यवस्थापन समितीची कल्पना समोर आली आहे, असंही ते म्हणाले। एकंदरीतच हिंदू मंदिर व्यवस्थापन समिती असावी की नसावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा वृत्त मराठी।